गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? आणि आज मी आली आहे कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन करण्यासाठी. आणि आता आम्ही रात्री निघालो होतो, सकाळी आम्ही पोहोचलो आहे इथे. आणि आता थोडंसं पेटपूजा करतो, थोडा नाश्ता करतो आणि मग आम्ही निघू दर्शनासाठी. तर आजचा व्लॉग आपला खूप स्पेशल असणार आहे, कोल्हापूर स्पेशल. तर ह्या व्लॉगमध्ये पूर्ण तुम्ही एंडपर्यंत बघा. तर आता आपण करूया नाश्ता. आणि नाश्त्यामध्ये आम्ही घेतलाय कोल्हापूरचा स्पेशल लोणी डोसा. आणि ॲज युजल अद्वैतने आणलाय त्याची मॅगी, तो तेच खातो. तर तुम्ही बघू शकता आता ना, इथे ना खूप सारा पाऊस आहे. पावसामुळे ना काहीच असं सुचत नाहीये, कारण की सगळीकडे. आणि पाऊस आज खूपच आहे ना काकी, आज खूपच आहे पाऊस. हा. आणि गर्दी पण आहेच ना, गर्दी पण आज आहे. तर अच्छा, रविवार असल्यामुळे आज गर्दी आहे. तर आता आम्ही दर्शनासाठी आता ओटी वगैरे घेतली, आता निघतोय आता आम्ही. खूप अवघड आहे, कारण की आता पाऊस खूपच वाढत चाललाय. तर आता आपण करूया दर्शन. आता मी मंदिर दाखवते तुम्हाला बाहेरून. इधर राधू गेला थोडासा. महाराष्ट्रातील 350 शक्तिपीठांमधलं एक मंदिर म्हणजे आईचं देऊळ, कोल्हापूरची महालक्ष्मी. दिवसांदिवस भाविकांची गर्दी इकडे वाढतच चालली आहे. आणि असं म्हणतात की जो कोणी काही इच्छा असेल तुमची महालक्ष्मीला येऊन, आणि ती जर का पूर्ण झाली नाही, असे आतापर्यंत तर काही म्हणजे असं झालेलं नाहीये. की सगळे म्हणतात की जी तुमची इच्छा असेल ती तुम्ही एकदा मागून बघा आणि ती नक्कीच पूर्ण होईल. तर गाईज तुम्ही बघू शकता की आता इतकी गर्दी वाढलेली आहे. आणि इकडे आहे ना, आता आम्ही पण ऑलमोस्ट लेट झालेलो आहे. तर आता बघू शकता ती तशी रांग आहे पूर्ण, आणि ती रांग कंप्लीट करून आतमध्ये जायचं आहे. तर मला आता वाटतं 1-1.5 तास असाच जाईल. तर त्याच्यासाठी बेटर आहे की तुम्ही सकाळी लवकर या. गाईज आता आम्ही 2.5-3 तासाच्या लाईन नंतर आता आमचं दर्शन खूप छान झालेलं आहे. आणि आता आम्ही इकडे असे स्टॉल्स आहेत जिथे ना कोल्हापूरचा कोल्हापूर साज असतो, तो खूप फेमस असतो इकडे. तर आता आपण बघूया, त्यांच्याकडनं काही माहिती घेऊया की का कोल्हापूर साज असा म्हणजे फेमस असतो, किंवा प्रत्येक जण तो वेअर करतात कोल्हापूरमध्ये. तर ते बघूया आणि काही थोडीशी शॉपिंग करूया. चला. साज आपण बघूया. तर दादा इकडे दाखवू शकता तुम्ही कोणता असतो कोल्हापूर साज? साईज मध्ये येतात. असा जर घेतला ना, हा एकदम लहान साईज आहे, हा 400 रुपये येतो. हे बेंटेक्स मध्ये येतात. याच्यापेक्षा चांगले घेतलं ना, अशी मायक्रो प्लेटिंग मध्ये येतात. 1000-1500च्या पुढे आहेत, पण कसं वॉरंटी गॅरंटी चांगली येते. मायक्रो प्लेटिंग, हा पॉलिश मध्ये. आणि का बरं कोल्हापूरमध्ये हा फेमस आहे कोल्हापूर साज? का तुम्ही सांगू शकता का फेमस आहे? जुन्या काळातला साज आहे ना. आणि जे वर्किंग असतं हे बघा, फुल म्हणतात, हे असं ते वर्किंग आहे कोल्हापूरचं. जसं देवीला 3 हातात गदा वगैरे फुलं 3 असतात ना, त्या वर्किंग मध्ये येते. बघा हे अच्छा, फुल आहे, पाहिले ते डिझाईन सगळी साजवर केलेली आहे. मग त्यामुळे पहिल्यापासून ते साज कसा कोल्हापूरचा साज. आहे. तर गाईज हा जो कोल्हापूरचा साज आहे हा मायक्रो प्लेटिंग वरचा आहे. तर ह्याची फिनिशिंग खूपच छान आहे. आणि मला नथ आणि वजरटिक वगैरे दाखवा.
नथ घेतलं तर अशी कोल्हापूर पॅटर्न मध्ये येते बघा अशी ही कोल्हापूर पॅटर्न येते होल मध्ये आहे. अच्छा, तर ह्या अशा प्रकारे नथ पण आहेत. ह्याच्यात प्रेसवाली पण येते का? प्रेसवाली पण हो, मिळते प्रेसवाली पण मिळते इथे. आणि ह्याला ज्याला तुम्हाला हे आहे असा होल होल नाक टोचलेला आहे तर तुम्ही घालू शकता. आणि प्रेसवाली पण येते. ही टीक येते देवीच्या गळ्यात असते ना ती टीक येते गोल. हा, ह्याला काय म्हणते? वजरटीक. वजरटीक ही अशी प्रकारे वजरटीक आहे. म्हणजे हे असं का केलंय की ह्याच्यानी तुम्हाला काही म्हणजे इथे गळ्याला वगैरे लागणार नाही, हार्म करणार नाही. आणि ही अशी खूप सुंदर अशी वजरटीक आहे. ही पण साधारण त्याच रेंज मध्ये 650 ला वगैरे, पण दादा तुम्हाला डिस्काउंट करून देतील. हे येतं आपलं नवरात्री येते, तर नवरात्रीमध्ये तुम्हाला देवीला असं सजवण्यासाठी खूप काही इकडे आहे, तर तुम्ही इकडून घेऊ शकता. तर दादा हे काय प्रकारे? मी ना खूप ठिकाणी बघते. मायक्रो गोल्ड प्लेटेड हे दाखवू शकता, पण ह्याची हेवी रेंज आहे आणि एक नंबर आहे. म्हणजे आपले रिपीट कस्टमर आहे त्याला, चांगल्या मध्ये हाय सर, काही प्रॉब्लेम येत नाही त्याला. गाईज हा जो हार आहे ना, हा मी तिकडे येतानाच मी बघितला होता. हा मायक्रो प्लेटिंग मध्ये ना ही अशी चोकर टाईप आहे. चोकर टाईप, याचं चोकर टाईप आहे आणि खूप सुंदर त्याची फिनिशिंग आहे बघा. तर दादा हा जर हा मला 2100 रुपयाला बाहेर सांगितलेला, तर तुम्ही आता मला जर घ्यायचा असेल तर हा कितीपर्यंत येईल? आपली प्राइस आहे 2250 आपली प्राइस आहे. आपल्याला 30% लेस होतं त्यामध्ये. आपण 20% देतो सगळ्यांना, आपल्याला 30% लेस होईल. अच्छा, तर 30% लेस करून आपल्याला 1700 1500 पर्यंत बसेल, 1500 पर्यंत वगैरे मिळेल. तर मी अजून बार्गिन करेन, कारण मी मुंबईवरून आले आणि आम्ही बार्गिन करण्यामध्ये खूप फेमस आहोत. आणि हा बघा तुम्ही, हा हैदराबाद मोती म्हणतात ह्याला. आणि ह्याच्यात आहे अमेरिकन डायमंड्सचं हे केलेलं आहे. आणि हा मी जो तुम्हाला आता दाखवला होता ते चोकरपेक्षा हा खूप कॉस्टली असतो, पण ह्याची पण फिनिशिंग खूप सुंदर आहे. जर तुम्हाला मराठा लुक करायचा असेल प्रॉपरली विथ गोल्ड हे पर्ल्सचं सगळं, तर ही ज्वेलरी खूप भारी आहे. तर आम्ही आमच्या मुंबईच्या फ्रेंड्ससाठी नातेवाईकांसाठी प्रसाद म्हणून लाडू घेतलेला आहे. तर तुम्ही अगदी मंदिरच्या उजव्या बाजूला ना आजी, उजव्या बाजूला तुम्ही आलात तर तुम्हाला हा महाप्रसादाचा लाडू तुम्हाला मिळेल. तर हा 10 रुपयाला आहे, 50 ग्रामचा एक लाडू. तर तुम्ही असं मुंबईला वगैरे तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हसाठी तुम्ही हा प्रसाद असा देऊ शकता. खूप असं सुंदर पॅकिंग मध्ये हा लाडू आहे. तर आता आम्ही घेतलेला आहे सगळे. आणि हा जो प्रसाद आहे तो तुम्हाला 6 दिवसाच्या आत खायचा आहे, कारण ह्याची व्हॅलिडिटी फक्त 6 दिवसाची आहे. आणि 6 दिवसानंतर तो खराब होतो. हा नाही की तुम्हाला एवढा मोठा मुलगा आहे, पण हा हो कसा पण असू द्या, पण तो माझाच आहे तो. थँक्यू. तर आता तुम्ही बघू शकता ह्या ज्या आजी बोलू ना, तर ह्या ज्या आजी आहेत ह्या इकडे गेल्या 24 वर्षापासून त्या आईच्या सेवेसाठी आहेत. आणि म्हणजे तुम्ही इथेच राहता आणि आपण जो नवस करतो तो अगदी पूर्ण होतच होतो. आई कुणाला नाराज ठेवत नाही. आणि तर त्यांनी आवर्जून आपल्या चॅनलचं नाव विचारलेलं आहे आणि लवकरच आपला व्लॉग येईल. तर आजी पण त्याच्यात दिसतील आपल्याला व्लॉग मध्ये. आणि असं खूप आनंद होतो जेव्हा आपल्याला समोरून कुठली व्यक्ती बोलते ना की तुमचा चॅनल कोणता आहे, आम्ही पण येऊ, आम्ही पण दिसू, तर खूप भारी वाटतं. आणि थँक्यू आम्हाला माहिती दिल्याबद्दल. आणि लवकरच आपला व्लॉग जर तुम्ही देवीच्या दर्शनाला आलात आणि कोल्हापूरला आलात आणि सोडा जर भरला नाही तर मग तुमचं सगळ्या गोष्टी अधुऱ्या आहेत. आणि इथून जाताना नेहमी तुम्ही सोडा पण भरा आणि कुंकू पण घ्या. तर आता मी सोडा घेते आणि त्याच्यानंतर मी घेईल कुंकू. तर आता मी पण हे वेअर करते. कसा आहे दादा कुंकू? कसा?
50. हे लक्ष्मी कुंकू, शुद्ध हळदीचा कुंकू, भंडारा, पिवळा भंडारा, गुलाल, अष्टगंध, चॉकलेट कुंकू. नॉर्मली आता हा लालवाला फक्त असा देवीला वगैरे आणि आपल्या पूर्वीचे जे आजी वगैरे आहेत ते लोक यूज करायचे, पण आता ट्रेंड हा चॉकलेट कुंकूचाच आहे. तर आता मी सगळ्यांसाठी तर चॉकलेट कुंकूच घेते. फ्रेश वगैरे झालो, एक रूम घेतलेला, आता फ्रेश झालो. आता आम्ही ऑन द वे निघत होतो, पण जर आपण कोल्हापूरला आलो आणि कोल्हापुरी चप्पल नाही घेतली तर कसं ना, मग आता आम्ही चप्पल बघतो एक शॉपमध्ये, प्युअर चमड्याची आहे. तर बघूया, आणि एक पप्पांसाठी पण घेतोय. शॉपिंग अजून चालूच आहे गाईस. हॅलो गाईस, गुड मॉर्निंग. आणि रात्री आम्हाला कोल्हापूरवरून निघताना पण खूप उशीर झालेला, आणि जसंच आम्ही लोणावळा पुन्हा क्रॉस करत होतो तर खूपच पाऊस वाढला होता आणि धुकं पण खूपच होते. आणि ॲज यू नो, लोणावळा आणि खंडाला फुल म्हणजे असं फॉगी असतं, त्याच्यामुळे आम्ही कारची स्पीड वगैरे पण खूप स्लो होती. आणि पोचता पोचता आम्हाला मॉर्निंग इथे 4 ते 5 वाजले. आणि त्याच्यानंतर बघतोय तर काय, मुंबईमध्ये पण सगळा पाऊस झालेला, पाणीच होतं सगळीकडे. त्याच्यामुळे मग आत्ता कुठे थोडासा पाऊस उघडला आहे. आणि आता मी माझा कोल्हापूरचा व्लॉग इथेच एंड करतेय. आणि तुमच्याच अशा सपोर्टमुळेच मी अशी पुढे जात आहे. आणि होप तुम्ही सगळे माझे व्लॉग्स, रील्स एन्जॉय करताय. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी तुम्ही मला सबस्क्राईब करा यूट्यूबला, ट्रॅव्हल विथ पूर्वी. आणि ज्यांनी मला इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर तुम्ही इन्स्टाला फॉलो करा, ट्रॅव्हल विथ पूर्वी. स्टे ट्यून, लवकरच भेटू.